ज्ञातारं विश्वतत्त्वानां वन्दे तद्गुणलब्धये वन्दे तद्गुणलब्धये वन्दे तद्गुणलब्धये वन्दे जिनवरं वन्दे जिनवरं अरिहन्तां सिद्धाम् आचार्याणाम् उपाध्यायनां जिनवरं वन्दे जिनवरं सर्वसाधु परमेष्ठिवन्दितां मङ्गल उत्तमशरणं पूजतां नमोऽस्तुते जिनवरभाषितां सुखदां मोक्षदां जिनवरं वन्दे जिनवरं वन्दे जिनवरं. सर्वांना जय जिनेंद्र. दक्षिण भारत जैन सभा आणि वीर सेवादल मध्यवर्ती समिती आणि दिगंबर जैन बोर्डिंग कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमानं हे 46वे नेतृत्व प्रशिक्षण शिबिर आहे. आणि या शिबिराचे मुख्य आयोजक संयोजक प्रशांत गिरनाळे सर, दीपक मगदूम सर, पार्श्वनाथ पाटील सर, आता इथे उपस्थित असलेले कोले सर, संदीप पाटील सर आणि अगदी माझ्या सर्व भारती भूमकर मॅडम. आता तुम्ही त्यांचं अध्यक्षीय भाषण आणि अध्यक्ष त्यांचं इंट्रोडक्शन ऐकलं. आम्ही त्यांना भारतीताई म्हणतो. आणि ज्या ॲडव्होकेट प्रतिभा पाटील आहेत त्या आणि मी डिप्लोमाला एकत्र होतो, म्हणजे आम्ही दोघी मैत्रिणी आहोत. त्याच्यासाठी मला अगदी वाटते की मी माझ्या स्वतःच्याच परिवारामध्ये आले. म्हणून मी आहे ना आज इथं उभारून तुम्हाला लेक्चर नाही देणार आहे, कारण की तुम्ही सगळेजण जेवून आलात ना. आता पोटभर जेवलात? जेवण कसं होतं? झोप आले का? आले ना? म्हणून आहे ना लेक्चर म्हटलं की फार झोप येते बाबा, फार कंटाळा येतो. आम्ही पण ना कॉलेजमध्ये असताना काही म्हणजे मी प्रोफेसरना नाही नावं ठेवणार, कदाचित आमची बुद्धिमत्ता कमी असली की ते काय शिकवतात ते आम्हाला कळत नव्हतं. पण आम्ही ना लेक्चर बंक करत नव्हतो कधीच. आम्ही लेक्चरला जात होतो, ऐकत होतो आणि सगळ्या गोष्टी इन्व्हेंट करायचा प्रयत्न करत होतो. पण काही ना लोकांचं आपल्याला बोलणं समजत नाही. मग त्यांना दोष देण्यापेक्षा आपल्यातच काहीतरी कमतरता आहे असं म्हणायचो आम्ही आणि लेक्चरला बसायचो. म्हणून मला असं वाटतं मी आज ना तुम्हाला लेक्चर द्यायला आलेली नाहीये, कारण की लेक्चर ऐकणं मला पण बोर वाटतं ह्या वयात सुद्धा. आणि त्यात मग ते अतिशय बोर असले ना तर अजून जास्त बोर होत आहे. म्हणून मी खाली येऊन बोलले तर तुमच्याशी चालेल का? हा, इंटरॅक्ट करूया आपण एकमेकांशी. कारण की मला असं वाटतंय की लेक्चरमधून काही गोष्टी समजण्यापेक्षा आपण त्या गोष्टी जेव्हा चर्चेतून समजून घेतो त्या आयुष्यभर लक्षात राहतात असं मला वाटतंय. आणि आजचा माझा विषय आहे, तुम्हाला माहिती असतं काय आहे माझा विषय? काय विषय आहे माझा विषय काय आहे? ठीक आहे, मी सांगते. संस्कार आणि नेतृत्व यातून व्यक्तिमत्व विकास. म्हणजे पाया कुठला आहे आपला आजचा? संस्कार. मग त्याच्यातून नेतृत्व आणि त्याच्यातून तुमचा व्यक्तिमत्व विकास. आणि ही कॅटेगरी घेत असताना आपण हे माझं बोलणं झाल्यानंतर मला जो काही टाइम दिलाय किंवा मला जो काही वेळ दिलाय, मग मी हे सगळे मुद्दे कव्हर करणारच आहे. पण त्याच्यानंतर शेवटचे 15-20 मिनिटं मी छान तुमच्याकडनं गेम खेळून घेणार आहे. रेडी आहात तुम्ही? म्हणजे जो तुमचा थकवा किंवा जे तुम्हाला आता झोप आल्यासारखं वाटतंय ना ते कुठेतरी थोडंसं कमी होईल. ओके, मी येऊ खाली? चालेल ना? ठीक आहे, तुम्हाला झोप येऊ नये म्हणून मी खाली आले. काहीच करणार नाही तुम्हाला. आणि असं समजू नका मी इथं आले आणि तुमच्याशी बोललं आणि मी काय विचारणार नाही असं पण होणार नाही. मी सगळं तुम्हालाच विचारणार आहे, तुम्हीच मला त्याची उत्तर द्यायचे. रेडी? चालते? ठीक आहे. नेक्स्ट असं नेक्स्ट घ्या. नेक्स्ट. ठीक आहे. पहिलं वर्ड काय दिसतं बोर्डवर तुम्हाला? नाही पहिलं. ठीक आहे, आपण श्राविका एकमेकांना भेटतो, एकमेकांना आपण ग्रीट करतो तेव्हा आपण काय म्हणतो? ठीक आहे, करेक्ट, बरोबर एकदम. का म्हणतो ते?
असो, श्वेतांबर असो, कोणी असो, 13 पत्ती, 20 पत्ती, कुठले कुठले पत्थ, सगळेजण आपण जय जिनेंद्र म्हणतो. का म्हणतो? हा, तर ज्यांना बोला असं वाटतं त्यांनी बोलू शकतात. बोला बोला. ठीक आहे, ओके. अजून कोण? अजून ठीक आहे, ओके. अजून कोणाला काही सांगायचं आहे? बोलणार आहे कोण काही? कोण सांगते? जिनेंद्रला नमस्कार. ठीक आहे, ओके. अजून तुम्हाला काही सांगायचं आहे का मी एक्सप्लेन करू? सांगणार आहे का कोण? बोलणार आहात? त्या श्रावकांच्या जिनेंद्रांना पाहतो म्हणून त्यांना आपण जय जिनेंद्र म्हणतो की जिनेंद्र हे श्रावकांच्या किंवा श्राविकांच्यातच असतात, हा संदेश आहे. ठीक आहे, ओके. तुम्ही तुमचा पॉइंट ऑफ व्ह्यू न सांगितलं, मी त्याला अजिबात डिसॅग्री करणार नाही. ओके. जिनेंद्र मध्ये त्याची फोड केल्यानंतर 2 शब्द येतात. कुठले येतात तो? फक्त जिनेंद्र म्हणते, मी जय म्हणत नाही. जिनेंद्र शब्दाची फोड केल्यानंतर करेक्ट करेक्ट. जिन प्लस इंद्र म्हणजे काय? जिन म्हणजे कोण आहे? सॉरी, काय म्हणतात? जिन म्हणजे तुम्ही फार पुढे गेला. अजून आपण बेसिकलाच आहोत. ठीक आहे. जिन म्हणजे काय आहे सांगते कोण? तुम्ही सांगू? मी सांगू? जिन म्हणजे ज्यांनी जिंकलेलं आहे, प्लस इंद्र. इंद्र म्हणजे इंद्रदेव नव्हे, ज्याचा तो स्वामी आहे तो जिनेंद्र, ते जिनेंद्र. मग कुणी कशाला जिंकायचं? करेक्ट, गुड. आता तुम्ही राईट ट्रॅकवर आलात बघा. कुणी कशाला जिंकायचं म्हणजे काय करायचं? म्हणजे काय करायचं? ठीक आहे, मी इंद्रियाला जिंकलं, जिंकून काय करणार? त्याचं जिंकायचं म्हणजे काय करायचं? इव्हॅल्युएट करा. ते मला एक्सप्लेन करा. तुम्ही बरेच महाराजांचे, माताजींचे लेक्चर घेणारे ते सगळ्यांचं तुम्ही लेक्चर ऐकता. हे इंद्रियांवर विजय मिळवा म्हणजे काय करायचं? म्हणजे काय करायचं हे कधी? ठीक आहे बाबा, तुम्ही कोणाला नाही विचारायचं, स्वतः तुम्ही कधी विचार केलाय का? मी आज हे लेक्चर ऐकलं, मी इंद्रियांवरती विजय करायचं म्हणजे काय करायचं? म्हणजे काय करायचं? कशावरती कंट्रोल म्हणजे काय? ठीक आहे, मी इंद्रियांवरती कंट्रोल केला आणि ते सगळं एका डब्यात भरलं आणि फ्रीज मध्ये ठेवला म्हणजे झाला काय कंट्रोल? झाला काय कंट्रोल? मग काय करायचं? मग काय करायचं? जय जिनेंद्र. जिन प्लस इंद्र. जिन म्हणजे ज्यांनी जिंकलेला आहे आणि इंद्र म्हणजे ज्याचा जे स्वामी आहे. कुणी काय जिंकायचं? आता इराण आणि इस्रायलचं युद्ध झालं, मग त्याच्यामध्ये डोनाल्ड ट्रम्पनं काय काय सगळे उपद्व्याप केले. मग तो म्हणतो मी जिंकणार, हे म्हणतात मी जिंकणार, मी म्हणतात ते जिंकणार. कुठून काही साध्य होते का? त्याच्या झाडा आपल्याला बसायला लागेल. मग जिनेंद्र ह्या शब्दामध्ये जिन आणि इंद्र येतो तेव्हा ते राग, द्वेष, मोहादी विकारांना जिंकतात. आता मला कुणीतरी अपशब्द बोलला, मला काय होतोय? आपल्याला काय होतोय? चटकन राग येतोय. आपण माफ करतो सहजासहजी? नाही, मी असं करणार, तसं करणार. मग जिनेंद्र भगवान असे आहेत ना हो, तुम्ही त्यांना पाया पडा अथवा न पडा, ते तुम्हाला ब्लेसिंग्स देतातच. तुम्ही मंदिरमध्ये कशासाठी जाताय? ते तरी माहिती आहे. कशासाठी जातो आपण मंदिरमध्ये? नाही, माझे आई पप्पा जात होते, माझे आजी आजोबा जात होते, माझे सगळं घरदार जाते म्हणून मी त्यांना फॉलो करतो. असं काही आहे का? मग का जाता तुम्ही मंदिरमध्ये? ह्या बेसिक गोष्टी ह्या सुद्धा संस्कारामध्ये येतात. का जातो आपण मंदिरमध्ये? करेक्ट. जोरदार टाळ्या होते त्यांच्यासाठी. आणि तुम्ही सगळेजण टीन एज मध्ये आहात, काही यंग आहात आणि काही थोडे ऍडल्ट सुद्धा आहेत त्याच्यामध्ये. त्यांचे गुण माझ्यामध्ये यावेत म्हणून आपण मंदिरमध्ये जातो. ठीक आहे. जय जिनेंद्रची संकल्पना, कन्सेप्ट क्लिअर झाली. आता कुणीही तुम्हाला विचारलं की जय जिनेंद्र का म्हणतात, ते सांगू शकाल? तुम्ही सांगू शकाल? जय जिनेंद्र ह्या शब्दामध्ये
आपण कुठल्या देवाचं नाव घेतो का हो? घेतो? जय महावीर, जय आदिनाथ. आणि आता काय चालू आहे सगळीकडं? काय चालू आहे सगळीकडं? काय चालू आहे? जय श्रीराम. पण जैन धर्म असा धर्म आहे जो कोणत्याही व्यक्ती विशेषाला महत्व देत नाही. तो केवळ गुणांची पूजा करतो. जैन धर्म हा प्रत्येक जीवाला समान समजतो आणि प्रत्येक आत्म्याला परमात्मा बनवण्यासाठी ह्या सगळ्या स्टेजेस मधून जावं लागतंय. ठीक आहे? क्लिअर कन्सेप्ट? आता कोणी तुम्हाला जैन जिनेंद्र म्हटलं तर तुम्ही त्यांना उलट विचारणार का? म्हणजे काय विचारणार? कारण की कधी माणूस प्रश्न विचारतो, माणूस कधी प्रश्न विचारतो त्याला त्या गोष्टीचं नॉलेज असेल तर, त्याची माहिती असेल तर तो प्रश्न विचारतो. मलाच माहिती नाही मी मंदिरला का जायचंय, मलाच माहिती नाहीये मी जय जिनेंद्र का म्हणायचंय, मी पुढच्या माणसाला विचारणार का? पण तुमच्या गावामध्ये, तुमच्या शहरामध्ये जेव्हा एखादी व्यक्ती व्याख्यान द्यायला येतात किंवा माताजी मुनी येतात, वी आर ट्रूली ब्लेस्ड आहे आपण की कुणाकडे जावा. आज मी तुम्हाला 100% गॅरंटीने सांगते की नक्की तुमचे शंका जे काही मनामध्ये आहेत ना ते नक्की दूर करतील. ठीक आहे? पुढच्या पॉइंटला जाऊया. पुढचा पॉइंट काय आहे? नाही वरचा पॉइंट आहे. ठीक आहे, ओके. आता परत मी तुमच्यावरतीच येणार आहे. धर्म म्हणजे काय? तुम्ही मला सांगायचं आहे धर्म म्हणजे काय. मागे पण बोलत तर चालेल, आपण पण ह्याचाच एक भाग आहोत. बोला बोला. धर्म म्हणजे काय? ठीक आहे, ओके. ठीक आहे. वस्तूच्या स्वभावाला फक्त मुलांनी बोलायचं. जे शिबिरार्थी आहेत ना, मी रिक्वेस्ट करते फक्त तुम्ही शिबिरार्थींनी बोलायचं आहे मला. ठीक आहे? कारण की आपण तुमच्यासाठी इथे जमलेलो आहोत. ठीक आहे? धर्म म्हणजे काय सांगा मला. तुमच्या प्रत्येकाच्या गावामध्ये किंवा शहरामध्ये पंचकल्याण पूजा होतात. असं डीजे डॉल्बी वगैरे काय काय असतं मी सगळं बघत असते की कधी काही चांगली होत नाही आणि आम्ही कुठल्या पंचकल्याण पूजेला जातो. मला ते आवडत नाही. बेसिक गोष्टी तुम्ही समजून घ्यावं हीच माझी तळमळीची मला रिक्वेस्ट आहे की पहिला तुम्ही धर्म समजून घ्या. तुम्ही जे करताना ती प्रभावना आहे, पण ती प्रभावना करत असताना मी कशाची प्रभावना करतो हे समजून घेणं सुद्धा गरजेचं आहे असं मला वाटतंय. धर्म म्हणजे काय? काय तुम्ही वाचले सांगा. अजून कोण सांगते? इकडे मागे कोण सांगते का? धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे काय सांगताय कोण? मी सांगू? काय सांगणार कोण? भिन्न भिन्न धर्मामध्ये धर्माची वेगवेगळी व्याख्या केलेली आहे. जेव्हा महाभारतासारखा ग्रंथ आपण हातात घेतो त्याच्यामध्ये त्यांनी धर्म म्हणजे धारण करणे सिंपल सांगितलं. धर्म म्हणजे काय? धारण करणे. आणि जैन धर्मानुसार आपण जेव्हा धर्माची व्याख्या बघतो किंवा धर्माचे डेफिनेशन बघतो तेव्हा प्रवचन साऱ्या ग्रंथामध्ये आचार्य कुंतकुंज यांनी आता ते सर म्हणाले की वस्तूच्या स्वभावाला धर्म म्हणतात. पण तुमचा स्वभाव काय आहे? तुमचा स्वभाव काय आहे माहिती आहे? माझा स्वभाव रागीट आहे, मी एकदम प्रेमळ आहे, मी एकदम केअरिंग आहे असं आपण सहज म्हणून जातो. तो तुमचा खरा स्वभाव आहे. तुम्ही एखाद्या व्यक्तीबरोबर आयुष्यभर प्रेमळ राहू शकता का हो? राहू शकता? मी तर नाही बाबा राहू शकतो. एखाद्या व्यक्तीबरोबर तुम्ही कायमस्वरूपी राग द्वेष असं करू शकता का हो? नाही करू शकतो का? मी तर करू शकते. तुम्ही काय रिॲक्शनच देत नाही म्हणजे मला वाटतंय तुम्ही सगळ्यांच्या बरोबर खूप प्रेमळ आहात है ना. सगळ्यांच्यावर खूप रागाडीत राहतात आणि हे प्रेमाळीत राहतात. असं काय आहे का? नाही. तर कुंद आचार्यांनी वस्तूचा स्वभाव हा धर्म आहे इतकंच ते सांगून थांबले नाही. तर ते काय म्हणतात? पर्युषण पर्वामध्ये आपण काय सेलिब्रेट करतो? पर्युषण पर्वामध्ये आपण काय सेलिब्रेट करतो? पर्युषण पर्व साजरा करतो. त्याच्यामध्ये किती दिवस असते पर्युषण पर्व? 10 धर्म कोणते कोणते? उत्तम क्षमा. ठीक आहे? उत्तम क्षमादी दशधर्मामध्ये आपण हा पर्युषण पर्व साजरा करतो. हा पर्युषण पर्व आपण का साजरा करतो? कोणासाठी करतो आपण? जिनेंद्र भगवान फार कंटाळले
आणि त्यांना दाखवूया आपण जरासं आमची भक्ती करा आणि आम्हाला बोर व्हायला लागलंय जरा येतो आम्ही तिथं सगळं व्याख्यान ऐकतो नोकी ओवाळतो षोडशकारण ओवाळतो माईला जरा मंदिरमध्ये सोडून देतो मग इच्छा नसली तरी बस रे बाबा 5 मिनिटं जरा आई अशी म्हणते की आई मग तेव्हा वाटते मी काय कुठे काही बोर करायला लागले असं वाटतंय. तशा धर्माची हे जे पर्युषण पर्वाचे 10 धर्म आहेत ते आपल्या आत्म्याचे धर्म आहेत हे पहिला तुम्ही समजून घ्या. उत्तम क्षमा मार्ग राजो शौच सत्य संयम त्याग आकिंचन आणि ब्रह्मचर्य हे कशाचे आहेत आपल्या आत्म्याचे धर्म म्हणजे काय आपल्या आत्म्याचे ते गुण आहेत. आणि कधी तुम्ही जाणून घ्यायचा प्रयत्न केला का पर्युषण पर्वामध्ये अजून एक फेस्टिवल असते कुठलं असतं माहिती आहे तुम्हाला कोण म्हटलंय का कोण करेक्ट करेक्ट. आता मी तुम्हाला एक उदाहरण देते काय तुमच्या घरामध्ये तुमच्या वडिलांचा वाढदिवस आहे ठीक आहे तुमच्या घरामध्ये तुमच्या वडिलांचा वाढदिवस आहे आणि बाजूच्या घरामध्ये तुमचा मित्र म्हणजे त्या ओळखीचा आहे का आणि त्याच दिवशी त्याच्या पण वडिलांचा वाढदिवस आहे तुम्ही कोणाचा बर्थडे सेलिब्रेट करणार हो ठीक आहे कळालं तर मला काय सांगायचंय कळालं कळालं काय सांगायचंय पर्युषण पर्व पण तेव्हाच येतो आणि आता जो फेस्टिवल म्हणाला गणपती फेस्टिवल तेव्हाच येतो. मग आपण कुठे असतो ते तुम्ही बघा मी काय सांगा मी कुठं राहायचं मी काय करायचं तुम्ही कुठे असता हो कुठे असता मग तुम्ही काय करताय लोकांचा वडिलांचा वाढदिवस करताय आणि तुमच्या घरातले वडील वाट बघायला आता पोरग येईल आता मला विचारेल आता काहीतरी करेल मग आता इथून पुढे काय करायचंय हा समजून घ्या छान छान मला वाटतं ऑलमोस्ट सगळ्या मंदिरांच्या मध्ये चांगले चांगले व्याख्याने बोलून तुमच्यासाठी स्पेशली ते अरेंज केलेले असतात पण तुम्ही कोणीही नसता भले तुम्हाला ही गोष्ट घरात टोचेल ज्यांनी सगळं उपभोगलंय ना ज्यांना जे रट्टा मारले त्या लोकांनी ती लोक तिथे असतात पण तुम्ही का नसता तिथं तुम्ही आमच्या जैन धर्माचं भविष्य आहात पण तुम्हाला नाही का वाटत आपण ते कुठेतरी पुढे न्यावं आपण त्याचा कुठेतरी अभ्यास करावा असं नाही का वाटत तुम्हाला वाटतंय का नाही मग कुणाचा बर्थडे सेलिब्रेट करणार नेक्स्ट इयर कमिंग दिस इयर 2026 कुणाचा बर्थडे सेलिब्रेट करणार कुणाचा आपल्या पप्पाचा लोकांच्या पप्पाचा कळालं जास्त मी आता हे ताणणार नाही आहे कारण की माझा विषय तुम्हाला कळाला नेक्स्ट कुठला पॉइंट आहे आता धर्म म्हणजे काय कळालं आपल्याला तर जैन म्हणजे काय मी जैन आहे मी पंचम आहे आणि मी काय XYZ आहे मी श्वेतांबर आहे ठीक आहे आता हे पाठीमागचे लोक जरा बोलू देत जैन म्हणजे काय तुम्ही बोला तरी माझ्याशी बोला मी तुम्हाला बरोबर सांगते काय ते आपापसात बोलू नका ठीक आहे जैन म्हणजे काय चलो बोला अरे आपण जैन कुळात जन्मला हे तर माहिती की नाही करेक्ट अजून काय हे बरोबर सांगितलं अष्टगुण मूलगुणाचं पालन करणं करेक्ट अजून काय वाटते मी स्वतःला जैन का म्हणून द्यायचं कोण बोलताय हा बोला ना करेक्ट जोरदार टाळ्या होऊ जिनेंद्र भगवंतांनी सांगितलेल्या मार्गावर जो चालतो तो जैन म्हणजे काय जिनस्य उपासका जैन म्हणजे जिनेंद्र भगवानांनी काय सांगितलं आम्हाला काय सांगितलं करेक्ट अहिंसा सत्य अचौर्य ब्रह्मचर्य अपरिग्रह त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. हे सांगत असताना ते म्हणाले काय हो ह्यांना काय उपदेश द्यायची गरज आहे माझं मी समजलो माझं झालं आता मी मोक्षाला जातो बाकीच्यांचं काहीतरी होऊ देऊ तिकडे असं त्यांनी विचार केला काय हो म्हणजे भगवान ऋषभदेवांपासून ते भगवान महावीरांपर्यंत आणि त्यांनी उपदेश दिलेल्या जे काही श्रुत ग्रंथ होते त्याच्या ग्रंथ रूपाच्या आचार्यांनी ते लिपिबद्ध केलं त्यांनी आपल्याला काय सांगितलं आत्मकल्याणाबरोबर लोक कल्याणाची भावना त्यांनी सांगितली म्हणजे मी माझा आत्म्याचं कल्याण केलं आणि मी केलो असं आहे का तर माझ्या आत्म्याच्या कल्याणाबरोबर लोक कल्याण म्हणजे स्व आणि पर या दोन्हीचं कल्याण व्हावं अशी त्यांची इच्छा होती. मग आपण कोण आहोत
जिनांचे उपासक, जिनांचे तुमच्या भाषेत सांगू काय? इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर आणि काय काय वापरता तुम्ही? आणि काय आय डोंट नो, मला जास्त काही माहित नाही सोशल मीडियाचं. चॅट जीपीटी हे तुम्हाला काय म्हणतात माहिती आहे आता? हल्लीच्या जेनझी म्हणतात तुमच्यासारख्या यंग, बरोबर का? जेनझी, तुम्ही सगळे जेनझी आहात. मग जेनझीनी तुम्ही कुणाला फॉलो करता? इंस्टाग्राम, व्हॉट्सअप आणि ट्विटर काय काय मी आता सांगितलं. कुणाला इंस्टाग्राम, कुणाला फॉलो करता तुम्ही? त्या तुमच्यावर मी येणारच होते. एकाचा मी परवा ना व्हॉट्सअपला हे बघितलं, मी स्टेटस बघितलं, मला काय कळालं नाही. त्यांनी हे ठेवलेलं, काय म्हणताय, कॉंग्रेसचा एक फोटो ठेवलेला आणि खाली त्यांनी दिलेलं मी टू. मला काय याचं काय समजलंच नाही. मग नंतर आमची चर्चा झाली साहेबांची माझ्या आणि म्हणाले की ते आता नाही ते काँग्रेस जनता पार्टी असं काहीतरी ग्रुप आहे आणि ते सगळे लोक तुम्हाला ते फॉलो करायला. कोण फॉलो करायला? मी नव्हे, तुम्ही फॉलो करायला त्यांना. त्या माणसाचे किती फॉलोअर झाले असतील काय अंदाज आहे? करेक्ट, जास्त आहे. करेक्ट, ठीक आहे. आता काँग्रेस जनता पार्टी झाली, काँग्रेस आपण परत बोर्डिंग बसली देऊ, ठीक आहे, बोर्डिंगच्या हॉलमध्ये येऊया, ठीक आहे. काँग्रेस जनता पार्टीला तुम्ही फॉलो करताय की नाही आय डोंट नो, पण मला वाटतं की 16 मिलियन इज द बिग नंबर, ठीक आहे. पण तुम्ही कोणाला फॉलो करता? काय तुम्हाला त्याच्यातनं संस्कार मिळाले, काय नेतृत्व गुण मिळाले, कोणाला फॉलो करता तुम्ही? जेनझीज, यू आर ऑल आर जेनझीज. कुणाला फॉलो करताय सगळ्यांना? अरे वा, व्हेरी गुड. आणि ना स्वतःसाठी तर जोरदार टाळ्या वाजवा. का सांगितलं? का सांगा बरं, का टाळ्या वाजवा? तुम्ही स्वतःसाठी टाळ्या वाजवा, पण मला विचारलं मॅडम आम्ही टाळ्या का वाजवू? तुम्ही पटकन वाजवला, का वाजवलं सांगा बरं. तुम्हाला मी जेनझी म्हटले म्हणून, काँग्रेस जनता पार्टीचे तुम्ही फॉलोअर आहे म्हणून मी सांगू आय रिअली प्राऊड ऑफ यू ऑल, बिकॉज कारण आजच्या या युगामध्ये तुम्ही हे 5 दिवस इथं जे घालवणार आहे किंवा तुम्ही जे घालवता आहात तर तुम्ही कुठेही जाऊ शकला असता, ट्रिपला जाऊ शकला असता, एखादं इव्हेंट प्लॅन करू शकला असता किंवा घरात एसी मध्ये बसून एखादं काय म्हणते मूवी सिरीज वेब सिरीज बघू शकला असता. पण हे तुम्ही काय करायचं तुम्ही विचार केलाय? का विचार केलाय तुम्ही? का तुम्ही आला? परत आपण येणार आहे आपल्या संस्कार या मुद्द्यावर. का तुम्ही आला? विचार केलाय तुम्ही? कालचा 1 दिवस झाला, आज 1.5 दिवस ना, बरोबर ना? हा 1.5वा दिवस आहे. का तुम्ही आला तो? बोला अजून बाकीचे तुमचे मित्र असतील ना, मला माहिती नाही तिकडचे असतील, तुमचे काही मित्र असतील, त्यांना पण तुम्ही अप्रोच झाला असेल ना, बाबा असं असं कोल्हापूरमध्ये शिबिर आहे, निवासी शिबिर आहे, सगळं चांगलं आहे आणि तू येतोस का? त्यातले किती जण आले हो? काय म्हणता? त्यातले किती जण आले हो? किती जण आले त्यातले? अप्रोच झाला ना मित्रांना स्पेशली जेव्हा येत्या का तुम्ही म्हणून विचारला, त्यातले किती आले इथं? त्यांचं म्हणणं आहे 0 लोक आले. तुम्ही काय म्हणताय? तुमचं काय म्हणताय? तुम्ही काय म्हणता? व्हेरी गुड, ठीक आहे. आता एक गोष्ट मी तुम्हाला सांगते काय, हे बघा, आपापसात बोलू नका, तुम्ही माझ्याशी बोला, त्याच्यासाठी मी खाली आले. आपापसात बोलू नका, माझ्याशी बोला, ठीक आहे. तर तुम्ही ज्यांना अप्रोच केलं ते आले नाही आणि तुम्ही तेवढे इथे आलात, असं का झालं याचा विचार केला तुम्ही? आता काय करताय, तुम्ही कोणाला ऐकताय, तुम्ही काय ऐकताय, तुम्ही आहात आणि ते लोक काय करतात आपल्याला माहिती नाहीये. मग असं का झालं तुमचा विचार केला का? विचार केला याचा? हे विचार करताय शाळेत आहे ना, राईट? का असं विचार केला तुम्ही? तर कुंदकुंद आचार्यांचा मूलाचार एक ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये आचार्यांनी पूर्ण मुनी आणि आर्यिकांचं कसं आचरण असावं ह्याचं वर्णन आलं. मी PhD करत असताना मला कुंदकुंद आचार्य आणि वट्टकेर स्वामी या दोघांचाही मूलाचार हा ग्रंथ वाचण्याची मला संधी मिळाली आणि मी ते वाचून काढलं. ते वाचत असताना एक गोष्ट माझ्या लक्षात आली की कुठलीही गोष्ट, कुठलीही चांगली आणि वाईट
तुमच्या पूर्वभावाच्या पुण्याशिवाय पापाशिवाय ती होत नसते. तुम्ही इथे आलात कारण की तुमच्या पूर्व जन्माची पूर्वभावाची पुण्य होती, ते संस्कार तुमच्यावरती होते म्हणून तुम्ही इथे आलात. आणि ज्यांना तुम्ही अप्रोच झाला त्यांना असं म्हणत नाही की त्यांचा पापकर्माचा उदय होता, कुठं तरी थोडासा पुण्याचा क्षय होता, कुठेतरी ते पुण्य जरासं कमी होतं म्हणून ते येऊ शकले नाही. म्हणून स्वतःला नेहमी ब्लेस्ड समजा की आपण राहतो आणि आपण काय वागतो काय बोलतो त्याच्यावरती तुमचे संस्कार दिसतात. बरोबर करते मी? अजून काय वेगळं असतं का? अजून काय वेगळं असतं? नाहीये, हेच आहे संस्कार. ठीक आहे, नेक्स्ट घ्या. ठीक आहे, वाचते कोण वाचते ते संस्कार म्हणजे काय? कोण वाचते? काही माहित घ्या आणि वाचून दाखवा मला. वाचताय? कोण वाचते? वाचा वाचा वाचा. फक्त लिहिलंय तेच वाचायचंय, बाकी मी काय तुमची परीक्षा घेतली. वाचा. सिद्धांतांचा समूह आहे जो व्यक्तीच्या विचारांना आणि कार्यांना मार्गदर्शन करतो. त्यामध्ये मोठ्यांचा आधार इतरांसाठी सहानुभूती, अनुशासन, प्रामाणिकपणा, विनम्रता आणि भक्ती या गोष्टींचा अंतर्भाव होतो. ठीक आहे, समजलं? संस्कार म्हणजे काय समजलं का? संस्कार म्हणजे काय आहे? नैतिक सिद्धांतांचा समूह. जैन धर्माचा सगळ्यात सिद्धांत, पहिला सिद्धांत काय होतो? आणि कुठला सिद्धांत आहे जैनिझम मध्ये? एक प्रश्न विचारू, तुम्ही ना कंटाळा मॅडम, तुम्ही थांबा ना, तुम्ही थांबते. ठीक आहे, तुम्हाला झोप आले, भरपूर मस्त जेवण दिले वाटतं ह्या लोकांनी तुम्हाला, आहे ना? होय सर, गौतम सर, जेवण एकदम गरगरीत दिलं वाटतं पोरांना. ठीक आहे, आणि काय हो जैन धर्माचा सिद्धांत काय सांगतो? करेक्ट. आणि काय सांगतो? करेक्ट. आणि काय सांगतो? सांगितलं, अहिंसा परमोधर्म झालं, जीवो जिने दो झालं, परस्पर प्रो जीवानाम झालं. आणि काय आहे? करेक्ट. हे बघा, अंकल एकदम ऍक्टिव्ह आहेत. मला तर वाटत तेच चेंजी आहेत आणि तुम्ही सगळे आयडेंटिटी असं मला वाटायला लागले. ही नेवर फील मस्त. मग तुम्ही काय असे बरं? कळालं? संस्कार म्हणजे काय? नैतिक सिद्धांतांचा समूह. अहिंसा, अपरिग्रह, अनेकांतवाद, जगा, जगू द्या. ठीक आहे, अनेक प्रश्न विचारू, तुमची झोपच उडते आता. हा, तुम्ही सगळ्या रॅलीमध्ये जोर जोरात घोषणा देता, अहिंसा परमोधर्म जय. ठीक आहे, हे कुठं कुठं लिहिलंय? कुणी लिहिलंय माहितीये तुम्हाला? माहितीये? आता प्रत्येक वेळी ना माझी आठवण येणार तुम्हाला, काही पण तुम्ही बोलायला गेला, घोषणा द्यायला गेला तर अशा अशा मॅडम आलेल्या आणि सारखं प्रश्न विचारत होते. म्हणजे काय हो, देता की मी तर त्याच्यात घोषणा जोर जोरात देते, अहिंसा परमोधर्म जय. म्हणजे काय हो, कुठं लिहिलंय हे? कुठल्या ग्रंथात लिहिलंय? कधी आपण विचार केला? नाही, नो, रॉंग. कोण सांगते इथे मला? हा, सांगतोस? हा, तूच सांगतोस? हा, ठीक आहे, ओके. मी आहे ना अहिंसा ह्या शब्दाचा उल्लेख जैन आगम साहित्यामध्ये सगळीकडेच मिळतो आपल्याला. मग ते चरणानुग असू दे, प्रथमानुग असू दे, कर्णानुग असते किंवा द्रव्यानुग असते. आय एम स्पेसिफिकली आस्किंग फॉर अहिंसा परमो धर्म जो आपण घोषणा देतो. म्हणजे मी लिहिलंय का हो? मी लिहिलंय का? तुम्ही लिहिलंय ते? काही त्या आयोजकांनी लिहिलंय? मग तो कुठल्या ग्रंथात लिहिलंय ते आपल्याला माहिती असायला पाहिजे ना. दिस इज द बेसिक नॉलेज. सांगताय? मी आता काय म्हणाले की अहिंसा हा शब्द चारी अनुयोगामध्ये येतोय, पण आय एम स्पेसिफिकली आस्किंग फॉर अहिंसा परमो धर्म. सांगताय का? सांगा ना. हा, बोला सर. हा, ठीक आहे की
मी काय विचारलं ते अहिंसा परमो धर्म की जय हो असं आपण म्हणतो. मी स्पेसिफिकली आय एम नॉट आस्किंग फॉर अहिंसा शब्द हा ना तुम्ही कुठलंही पुस्तक काढा सगळ्या पुस्तकामध्ये ती तुम्हाला मिळणारच आहे. अहिंसा परमो धर्म जोर जोरात आपण सगळे रस्त्यावर आणि इकडे तिकडे आपण सगळे घोषणा देतो की हो. मग ह्या गोष्टी आपल्याला माहीत असाव्यात असं मला वाटतंय. ते पुढे आहे पण त्याच्यात नाही. कोण म्हणते हा परत नो मी सांगू फार नाही वेळ घेणार. एक एलाचार्य नावाचे आचार्य होऊन गेले तामिळनाडूमध्ये. ठीक आहे. आणि नक्की तुम्हाला मला वाटते ते तुम्हाला गुगलवरती ते पुस्तक मिळेल पण मला वाटतं त्याचं हिंदी व्हर्जन पण आहे. ते तुम्ही नक्की वाचा. एक एक लाईन मध्ये त्यांनी छान प्रत्येक गोष्ट आपापसात बोलू नका. एक एक गोष्टी छान एकेका गाठेमध्ये त्यांनी त्याचा अर्थ दिलाय. त्या ग्रंथाचं नाव सांगू आणि तुम्ही इथून फ्री झालात किंवा घरी गेलात तर नक्की ते डाउनलोड करा वाचा. ठीक आहे. तुम्हाला संस्कृत येत नसेल तर हिंदी व्हर्जन मराठी व्हर्जन नेहमी अवेलेबल नाही. हिंदी व्हर्जन मध्ये वाचा. कुरल काव्य म्हणून एक ग्रंथ आहे. कुठला ग्रंथ? कुरल कला पहिला उकार रवीचा र आणि ल कुरल काव्य. ह्याच्यामध्ये तुम्हाला अहिंसा परमो धर्म हे सेंटेन्स तुम्हाला तिथे मिळेल. आणि मला असं वाटतं की तुम्ही आमचं भविष्य आहात. जसं मोदीजी म्हणतात आप हमारा भविष्य है तसं तुम्ही आमचे जैन धर्माचे भविष्य आहात. अँड वी रिअली प्राऊड ऑफ यू. ओके. नेक्स्ट. ठीक आहे. काय आहे पहिलं वाक्य? टायटल ऑफ सेशन. हा ठीक आहे. पहिला काय आहे पहिली तुमचा असा लागलाय ठीक आहे. तुम्हाला कुणी शिकवलं होतं मोकार मंत्र? ओ रिअली? खरंच मला तर कोणीच नाही शिकवलं. मी अशी शिकले. कॅन यू बिलीव्ह इट? गुड. कॅन यू बिलीव्ह इट की मला जेव्हा समज आली ना मी कुठल्या पाठशाळेत गेले मला माझ्या आई वडिलांनी कदाचित शिकवलं असेल पण ना एक ऑब्झर्वेशन असते ना ते छोट्या मुलांचं हे आमचेच देव आहेत. हे आम्हाला कोणी कधी सांगितलं नाही. ते तीर्थंकर आहेत त्यांनाच तुम्ही पाया पडा हे आपले देव आहेत असं कधीच कोणी आम्हाला सांगितलं नाही. ते इनबिल्ट असावं लागतंय. इनबिल्टला मराठीमध्ये काय म्हणतात? तो काय म्हणतात? तुमचं ते अंतःकरणात असावं लागतं. चांगली गोष्ट आहे तुम्ही पाठशाळेत गेला तर तुम्ही नमोकार मंत्र शिकला. पण माझं जरा रेअर असेल असं मला वाटते की आई वडिलांनी शिकवलं असेल पण मला जेव्हा समज आली तेव्हा मला नाही आठवत की मला हे कुणीतरी शिकवलंय. ते मंदिरला जाणं ते ऐकणं ते बघणं ते ऑब्झर्वेशन करणं त्यातनं एखादं बाळ एखादं मूल शिकत जातं. तुम्ही जेव्हा तुमच्या आईच्या उदरामध्ये आला तेव्हा तुम्हाला माहित होतं तुम्ही जैन घराण्यात येणार आहे किंवा XYZ तुमचं गाव असणार आहे किंवा त्या ह्याच्यामध्ये तुमच्या जन्मल्या पुढे तुमचा जन्म होणार आहे. माहित होतं का हो? पण झाला ना आला ना तुम्ही जैन कुलामध्ये. मग नमोकार महामंत्र. ठीक आहे. काय आहे हो त्याच्यामध्ये? काय आहे? करेक्ट अंकल हे जेन्झी खरे. बघा काय आहे नमोकार. काय आहे नमोकार मंत्र? म्हणूया एकदा म्हणूया. रिफ्रेश होऊया आपण. म्हणूया आजोबा.
डन. परत प्रश्न. नमोकार महामंत्र कोणी लिहिलं? मी तर काय लिहिलं नाही. तुम्ही लिहिला असता तर मला देण्याची कल्पना नाही. नमोकार मंत्र काय आहे? अनादिनिधन आहे तो कुणीही. ठीक आहे. मग नमोकार मंत्र आमच्यापर्यंत पोहोचला कसा? सांगा. जोरदार टाळ्या. षटखंडात्मक ग्रंथामध्ये आचार्य पुष्पदंत आणि भूतबली यांनी मंगलाचरणच्या रूपामध्ये नमोकार मंत्र लिहिला आणि तो आपल्यापर्यंत पोहोचला. ठीक आहे. नमोकार मंत्र कधी आपण म्हणू शकतो? कोण म्हटलं कधी म्हणू शकतो म्हणून? तुम्ही काय केले आता? तुम्ही सगळ्या आयडल मध्ये केला आणि आजकाल जेन्झी मध्ये केले है ना. नमोकार मंत्र हा तुम्ही कधीही कुठेही केव्हाही म्हणू शकता. मग हा आपला काय बेसिक काय आहे? संस्काराचा पहिला पैलू. करेक्ट. दुसरं काय आहे हो? आता मग अशी चर्चा झाली. ठीक आहे. विचारू प्रश्न. तुम्हाला असं ना अशी माझी प्रत्येक वेळी आठवण येणार आहे ना. यांनी असं विचारलं मला आणि मी एक्सपेक्ट करते ते कळतंय ना तुम्हाला. कळतंय ना. एक हा उपदेश कोणी दिला? नाही मी दिला असं म्हटलं तर तुम्ही ऐकणार आहे. मॅडमचं डोकं फिरले म्हणणार आहे की नाही. मग असाच का त्यांनी उपदेश दिला? वेगळा का दिला नाही त्यांनी? काहीतरी विचार केलाय? विचार केलाय? विचार केलाय का? पहिला मी जगून घेते, माझं आयुष्य सगळं मी घालते, मग तुम्हाला काय जगायचं ते जगा, असं ते म्हणू शकले असते ना. पहिला जगा आणि जगू द्या असाच का त्यांनी संदेश दिला? सांगताय का मला? ठीक आहे. ओके. बोला. अजून सोप्या भाषेत सांगू मी? ह्याच्यापेक्षा सोप्या भाषेत सांगू जे तुम्हाला पटेल. ठीक आहे. आपण ना अध्यात्माची नैतिकता सिद्धांत हे सोडून जेव्हा हे म्हणजे मी स्वतः ह्याचा विचार केला मी PhD करत असताना की मी माझे एक गुरु आहेत इथं सगळ्यांना माहिती असेल कदाचित सोलापूरचं जैन बौद्ध म्हणून एक मासिक आहे ते माहिती आहे का तुम्हाला? नाही माहिती? तर मी सरांना विचारलं मग त्यांनी मला जे काही सांगितलं ते मला काही फारसं म्हणजे मला नाही हे झालं ते. मग मी स्वतःहूनच विचार केला जगा आणि जगू द्या. ठीक आहे. तुम्ही स्वतःला जेव्हा तुम्हाला कसं जगायचं हे माहिती नसणार आहे तेव्हा तुम्ही दुसऱ्यांना काय जगू देणार आहे हो? बरोबर आहे? बरोबर आहे काय? आता मला तुम्ही इथं वक्ता म्हणून तुमच्या संयोजकांनी बोलवलं पण मी काय बोलणार आहे ते मलाच माहिती नसतं किंवा मी काय तेवढं अचीव्ह केलं नसतं तर तुम्हाला मी काय सांगणार आहे? सांगणार आहे. म्हणून प्रथम स्वतः जगायला शिका आणि तुम्ही जगल्यानंतर तुम्ही काय जगलात ते इतरांना शिकवा. तसंच भगवान महावीर काय केलं हो त्यांनी? क्षत्रिय प्रिन्स होते ते राजकुमार होते. मग त्यांनी त्या महलामध्ये त्यांनी दीक्षा घेतली की वनात जाऊन दीक्षा घेतली? त्यांनी वनात जाऊन. म्हणजे त्यांनी काय केलं? पहिल्यांदा स्वतःचा सगळा त्याग केला आणि त्यांना बघून लोकांनी ते आचरणात आणलं आणि त्यांनी म्हटलं की मी राजाच आहे, मी तीर्थंकरच आहे आणि मी मोक्षाला जाणारच आहे, मी इथंच राहणार आहे असं म्हटले असते तर ते गेले असते का मोक्षाला? आणि परत माझा विषय दिला इंस्टाग्राम व्हॉट्सअप आणि काय फेसबुक स्नॅपचॅट. कोणाचे फॉलोअर आहात तुम्ही? कोणाचे फॉलोअर आहात तुम्ही? भगवान महावीरांचे फॉलोअर आहात आपण. मग त्याच्यामध्ये आपले वेगवेगळे क्रायटेरिया येतात की जे अशा पद्धतीचं प्रभावना करत असतात. मग आता तुम्ही कोणाचे फॉलोअर आहात? जोरात एकदा म्हणा. तुम्ही कोणाचे फॉलोअर आहात? भगवान महावीरांचे तुम्ही फॉलोअर आहात. कारण की भगवान महावीरांनी जर हे सगळं काही सांगितलं नसतं तर आज तुम्ही आम्ही इथे असलो असतो का?
मी माझं काहीतरी वेगळं करत असते, तुम्ही कुठे मित्रांच्या बरोबर फिरायला गेला असतात आणि हे नेतृत्व शिबिर कोणाने केलं असतं? की नेव्हर नो, है ना? नेक्स्ट पुढला पॉइंट, ठीक आहे. अहिंसा परमो धर्म झालं, कुठल्या ग्रंथात लिहिलंय? करेक्ट, कुठल्या ग्रंथात लिहिलंय? कुरल काव्य. घेऊन घ्या, नोट डाऊन करा. घरी जाऊन ना तुमच्या ह्याच्यावरती ते पुस्तक डाउनलोड करा आणि मला माझं क्रॉस व्हेरिफिकेशन करा तुम्ही मॅडम बरोबर. आणि ती जर चुकले असेल ना तर संयोजकांना फोन करा, मॅडम चुकलेलं आणि या ग्रंथामध्ये काय हिंसा परमोधर्म नाहीच आहे. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे अनेकांतवाद. अनेकांतवाद म्हणजे काय? अनेक आणि अंत. अंतचा अर्थ इथे आपण धर्म असा घ्यायचा आहे, एकमेकांच्या विचारांचा सन्मान करणे म्हणजे अनेकांतवाद. अपरिग्रह, मी आता सांगितलं ना, अहिंसा, असत्य, चौर्य, ब्रह्मचर्य, अपरिग्रह म्हणजे काय? कोणत्याही गोष्टीवरती आसक्ती ठेवू नका, मोहभाव ठेवू नका, ठीक आहे. व्रत, व्रत म्हणजे काय हो? व्रत म्हणजे काय? करेक्ट. व्रत म्हणजे काय आहे? संकल्पपूर्वक केलेला एखादा नियम म्हणजे व्रत. जैन धर्म कोणती दोन व्रत सांगतो? अनुव्रत आणि महाव्रत. अनुव्रत कोण पालन करते? श्रावक. आणि महाव्रत कोण पालन करते? मुनी. करेक्ट. आपण आपला संस्काराचा एक मुद्दा झाला. आपण आता पुढे जातो नेतृत्वाकडे. नेक्स्ट पेज वाचा. नेता म्हणजे काय? पुढे चालणारा. आणि व म्हणजे काय? गुण. एखाद्या संस्थेला किंवा समूहाला योग्य दिशा दाखवण्याची क्षमता ज्यात असते तो म्हणजे कोण आहे? नेता. तुमचा नेता कोण आहे? जेन्झी नाही, कुठला? कॉक्रोच. तुमचा नेता कोण आहे हो? नेक्स्ट घ्या सर, नेक्स्ट वाचा. तुमचे नेते कोण आहेत? आता पटलं कुणाला आपण फॉलो करायचं, कुणाचे आपण फॉलोअर आहोत, कोण आहे आपले नेते, कोण आहेत? ठीक आहे. त्याच्यानंतर ते काय आहेत आपले? तुम्हाला जर वेळ मिळाला की एक जैन साहित्य का बृहत इतिहास म्हणून एक पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये 24 तीर्थंकर, त्यांचा इतिहास, जैन धर्माचा इतिहास, ह्याच्यामध्ये त्यांनी त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. तर ते काय म्हणतात की तीर्थंकर जरी 24 असले, तीर्थंकर जरी 24 असले तरी त्यांच्या सगळ्यांच्या उपदेशामध्ये काय आहे? साम्य आहे. त्या वेगवेगळ्या आहे हो? एकच आहे ना? नाही, हे आदिनाथ भगवान वेगळं म्हणतात आणि यांनी वेगळं म्हणतात, असं काय आहे का? नाही. आणि आता जो शासन काळ चालू आहे तो कुणाचा चालू आहे हो? भगवान महावीरांचा. म्हणजे ते काय म्हणतात, अंतिम तीर्थंकर जे असतात त्यांचा जो शासन असतो, त्यांचे जे आचार विचार असतात ते आजच्या प्रजेला मान्य असतात. दान आणि सेवा. दान किती प्रकारचे आहेत? ठीक आहे, मी आता सांगते तुम्हाला, कारण की आपल्याकडे वेळ कमी आहे. दान दोन प्रकारचे, ठीक आहे. एक अलौकिक दान आणि लौकिक दान. अलौकिक दानामध्ये आपण मुनी आणि आता तुम्ही जे 4 प्रकारचे सांगितले, आहार दान, अभयदान, औषध दान आणि ज्ञानदान. मग लौकिक दानामध्ये काय येतो? नाही, हा करेक्ट आहे, पैसा हा येतोच, पण लौकिक दान हे करत असताना आपण ते करतो सेवाभावी वृत्तीने, आपण ते करत असतो. मग कुठलं आलं त्याच्यामध्ये? तुमची पाणपोई तुम्ही उघडली, गोशाळा उघडली, औषधालय उघडलं, रुग्णसेवांच्यासाठी तुम्ही रुग्णालय बसवलं, या गोष्टी लौकिक दानामध्ये येतात. लास्ट वन काय आहे? रत्नत्रयाचे. रत्नत्रय कोणते हो? सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्य. सम्यक दर्शन म्हणजे काय? तत्वांच्या वरती यथार्थ श्रद्धा म्हणजे सम्यक दर्शन. आणि सम्यक ज्ञान म्हणजे काय हो? ज्ञान म्हणजे काय? जाणणे.
जाणणे म्हणजे ज्ञान, पण सम्यक ज्ञान म्हणजे केवळ जाणणे नसून एखादी वस्तू ती कमी किंवा जास्त जाण्याची नाही आहे. एखादी वस्तू कमी किंवा जास्त न जाणता ती आहे जशीच्या तशी जाणून घेणे म्हणजे काय आहे? सम्यक ज्ञान. आणि सम्यक चारित्र्य म्हणजे काय हो? चारित्र्य म्हणजे आचरण. आता ज्या आपण अहिंसा, आचर्य, ब्रह्मचर्य, अपरिग्रह त्यात आहे तो आहे सम्यक चारित्र्य. नेक्स्ट खरी नेतृत्व क्षमता स्वतःच्या इंद्रियांवर विजय मिळवण्यात आणि इतरांच्या कल्याणासाठी निस्वार्थपणे झटण्यात आहे. नेक्स्ट. आता तुम्ही भविष्यात जॉब करणार, काय तुम्ही नोकरी करणार, तुम्ही शेती करणार, मला माहिती नाहीये, पण मला वाटते की मला जे समजतील ते मुद्दे मी काढून आणते. पहिलं काय आहे? इन्स्पिरेशन. तुम्ही एखाद्या गोष्टीचं जर तुम्ही नेतृत्व करत असाल तर आपल्या पुढच्या व्यक्तीला, पुढच्या आपल्या टीम लीडरला तुम्ही कायम प्रोत्साहित करणं गरजेचं आहे. दृष्टी म्हणजे काय हो? विजन. विजन म्हणजे काय? भविष्यामध्ये जे काही आपल्याला गोल अचीव करायचे आहेत आणि ते गोल अचीव करण्याचं आपण सगळं प्लॅनिंग केलं आणि ते फसलं तर काय करणार आपण? अरे मी हा प्लॅन केलेला आणि फसलं. तर वी हॅव टू रेडी फॉर प्लॅन. करेक्ट. प्लॅन बी म्हणजे ए प्लॅनचं आम्ही सगळं आम्ही प्लॅनिंग केलं, बट वी हॅव टू रेडी फॉर प्लॅन बी. थर्ड वन इज जबाबदारी, मतलब क्या? रिस्पॉन्सिबिलिटी. तुम्ही कोणाला तरी फॉलो करायला लागलाय, तो नेता आहे, त्याची ती कॅपॅसिटी पाहिजे की अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये जबाबदारी घेऊन आपल्या सहकार्यांना पुढे नेण्याची त्याची तयारी असली पाहिजे. करेक्ट. फोर्थ वन इज सहकार्य. तुम्ही इझी आपण म्हणून जातो, कारण की मी सुद्धा आता त्याच्यामध्ये इंट्रोडक्शन मध्ये सांगितलं की मॅडम मी HDFC बँकेत काम केलं. आम्ही सहज म्हणायचो की आम्हाला मदत करत नाही, पण वी डिडंट रिअलाइज की ते असं का करतात. आपण सहज एखादी गोष्ट म्हणून जातो. तर तुमच्या हाताखाली काम करणारे जे काही लोक आहेत त्यांना तुम्ही वेळच्या वेळी सहकार्य करा, मदत करा. नेक्स्ट पॉइंट इज संवाद कौशल्य, कम्युनिकेशन. संवाद कौशल्य तुमच्यामध्ये जर तुमच्या बॉस किंवा जर तुम्ही बॉस झालात आणि तुमच्या हाताखालच्या लोकांना जर तुम्ही ऑर्डर देऊ लागलात सतत, म्हणजे सिंपल मराठी भाषेमध्ये त्याला कोल्हापुरी भाषेमध्ये म्हणतात दादागिरी करणे, तर कोण तुमच्याकडे थांबेल का हो कामाला? कोण तुमचं ऐकेल का हो? आणि ते तुम्ही त्याची चूक जरी असली तरी मधुर भाषणामध्ये गोडी गुलाबीनं त्याला जर समजून सांगितलं तर ते नक्की ऐकतील. आणि हे कम्युनिकेशनचा जेव्हा उल्लेख येतो की तेव्हा एक आपलं भगवती आराधना नावाचा ग्रंथ आहे, मला वाटते तुमच्या घरामध्ये किंवा मंदिरमध्ये असेल. भगवती आराधना नावाच्या ग्रंथामध्ये आचार्य शिवार्य काय सांगतात हो? ते म्हणतात जो भाषा समितीचा क्रम जाणत नाही, भाषा समितीचा क्रम जाणत नाही, त्याने काय करायचंय? काय करायचंय? मौन पाळायचंय. जर तुम्हाला आता काहीतरी घटना झाली इथं, तुम्ही खूप सगळ्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला आणि जर कोणी ऐकतच नसेल तर तुम्ही तरी शांत बसू शकता ना, आणि तुम्हाला बघून अजून 4 लोक शांत बसतील. भाषा समिती म्हणजे काय हो? कधी, कुठे, कसे, केव्हा आणि काय, हे 5 क लक्षात ठेवायचे. काय? कधी म्हणा, कधी, कुठे, कसे, केव्हा आणि काय. हे बोलायचं ज्याला कळालं त्याला मौन धारण करण्याची गरज नाही. आणि प्रबोध साम नावाचा एक ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये त्यांनी मौनाचे 3 प्रकार सांगितले. आपण काय म्हणतो? वाणीचं मौन. मी मौन आहे, मी मौन आहे. बऱ्याच बायकांना मी बघितलं आणि अशा ऍक्टिंग करत असतात, ऍक्टिंग करून सांगत असतात. त्या 3 प्रकारचे मौन आहे. एक वाणीचं मौन, जनरल सगळ्याजण असं आपण पाळतो. शरीराचं मौन, ऍक्टिंग करून सुद्धा तुम्ही काय सांगायचं, तुम्ही शांतच बसायचं. आणि तिसरं आहे मनाचं मौन. जेव्हा ह्या 3 गोष्टी तुम्ही रिअलाइज व्हाल तर तेव्हा तुम्ही नक्कीच केवळ ज्ञानाची प्राप्ती करा. लास्ट सेकंड आहे लोभाचा त्याग. लोभ म्हणजे काय? सामान्य भाषेमध्ये आपण बोलत असतो सतत. लोभ म्हणजे काय? हावरटपणा. हावरटपणा काय? हावऱ्यासारखं करायला
कॅटेगरीमध्ये येतो कधी आपल्याला पैसा कमवताना, स्पेशली पैसा कमवताना मोहावरती आपला जेव्हा कंट्रोल नसतो तेव्हा आपण सुद्धा खवरेपणाच करत असतो. म्हणून ते काय म्हणतात, मोहाचा त्याग करा. स्वेच्छापूर्ण नियंत्रण. तुम्हाला सरकार त्याच्यानंतर कायद्यानं बऱ्याच तुम्हाला नियम आणि अटी दिलेले असतात, बरोबर? आणि त्या नियम अटी करत असताना तुम्ही काय म्हणता, मी एखादा नियम मोडला तर माझ्यावरती काय होणार, गुन्हा दाखल होणार, मग मला कोर्ट कचेरी करावी लागणार. पण ते सगळं करत असताना आपलं डोकं कुठं चालते, मी कुठल्या तरी वकिलाकडे जाऊ आणि त्याच्यातनं मी पळवाट कशी काढू, बरोबर? म्हणजे सरकारी नियम मोडले तर त्याला पळवाट आहे. पण स्वेच्छापूर्ण नियंत्रण जर स्वतःवरतीच आपण कंट्रोल ठेवला, सेल्फ कंट्रोल, तर काय होणार आहे, कुठली पळवाट किंवा कुठला वकील बघण्याची आपल्याला गरज नसणार आहे. ठीक आहे. प्रेरणा, दृष्टी, जबाबदारी, सहकार्य, संवाद कौशल्य, दोघाचा त्याग, स्वेच्छापूर्ण नियंत्रण, सगळं शिकलो आपण आता. जैन म्हणजे काय, जैन धर्म म्हणजे काय, संस्कार म्हणजे काय, नेतृत्व म्हणजे काय. आता लास्टला काय आहे हो? ठीक आहे, आता मी नाही सांगणार. आता यश म्हणजे काय तुम्हीच मला सांगा. इथे यश नावाचा कोण मुलगा आहे काय आहे? हा नाही, ट्रान्सलेशन नको आहे मला. यश म्हणजे काय? तुम्ही यश, स्वतःचे यश कशामध्ये जज करता? हा, कशामध्ये जज करता? पटपट बोला, पटपट. अजून आम्हाला गेम खेळायचा आहे, गिफ्ट मिळणार आहे. एखादी गोष्ट साध्य करणं, ती असाध्य झाली तर मग काय आहे, ते यश नाही आहे, अपयश आहे ते. ठीक आहे. यश म्हणजे काय हो? हा, आपण बोलू नका. यश म्हणजे काय? आता तुम्ही इथं 5 दिवस राहणार आहे. हा आज आपला दुसरा दिवस आहे. तुम्हाला काय यश मिळालं यातनं? काय तुम्ही असं मोठं तीर मारला इथं राहून? तुम्ही कधी विचार केला मी का आलो, मी इथं काय शिकलो, आणि मी भविष्यामध्ये कोल्हापुरात राहीन, कोल्हापुराच्या बाहेर राहीन, वेगळ्या स्टेटमध्ये जाईन, किंवा मी वेगवेगळ्या देशामध्ये फिरेन. तर तुम्ही ह्या शिबिराला ना पदोपदी क्षणोक्षणी तुम्ही आठवायला पाहिजे. सांगा ना, यश म्हणजे काय? लवकर लवकर लवकर. एखादं टार्गेट, ठीक आहे ना, ओके. आणि नाही टार्गेट अचीव्ह झालं तर काय करायचं मग? परत ट्राय करायचं. ठीक आहे. नाही झालं तर मग काय करायचं? परत ट्राय करायचं. ठीक आहे, चालू. त्यांच्या दृष्टीनं त्यांनी ते सांगितलं. अजून कोणाला काय सांगायचंय? अजून काय कोणाला सांगायचंय? सांगा ना पटपट. यश म्हणजे काय? सिंपल आहे, सिंपल, व्हेरी सिंपल. लवकर. फळ म्हणजे काय? कसलं फळ पाहिजे तुम्हाला? कसलं फळ पाहिजे? विचार केलाय? कसलं फळ पाहिजे तुम्हाला? आय एम आस्किंग यू सिंपल क्वेश्चन्स. कसलं फळ पाहिजे तुम्हाला? अहो, मी यश म्हणजेच काय विचारते, त्यांना सांगितलं फळ. अरे कसलं फळ? आंब्याचं फळ, पेरू, चिक्कू, काय पाहिजे? काय? व्हॉट डू यू वॉन्ट? समाधान. व्हेरी गुड. तू ते अचीव्ह केल्यानंतर समाधान मिळणार आहे तुला. आणि जर ते तू अचीव्ह नाही केलं असतं, असमाधान. नक्की नक्की. Today will be successful than yesterday, so I can be next. ठीक आहे. तुमच्या पॉइंट ऑफ व्ह्यू मी ऐकलं. ठीक आहे. माझ्या दृष्टिकोनातून आता मी तुमच्याकडे फार हुशार आहे किंवा काय आहे मला माहिती नाहीये. कुठेतरी थोडंसं पीएचडीचा अभ्यास करत असताना मला सतत वाटायचं की माझी पीएचडी करण्यामध्ये एवढ्या अडचणी काय लागले. पण त्या करत असताना कुठेतरी मला असं वाटायला लागलं की यश म्हणजे नक्की काय असतो. मी शाळेत असल्यापासून म्हणजे मला वाटतंय 1ली 2रीला जो कोणी बघता येईल तो म्हणायचा अपयश ही यशाची पहिली पायरी. मी म्हणायचं असे का बोलतात लोक? अपयश म्हणजे नक्की काय असतं? ठीक आहे, जर मला अपयश आलं नाही, मला डायरेक्ट यशच आलं, मग अपयशाचं मी काय करायचं? डायरेक्ट मला यशच मिळालं तर मग मी अपयशाचं काय करायचं? काय करणार मी? तर यश मिळून सुद्धा ते किती काळ टिकेल याची गॅरंटी नसते. मग ते अपयश आल्यानंतर त्या अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा मी न्यूट्रल राहून मी कशी शांत राहू, मी कशी या परिस्थितीला हँडल करू, हे सगळ्यात महत्त्वाचं असं मला वाटतंय. आणि यश मिळवणे म्हणजे पैसा कमवणे किंवा एखाद्या पदावरती बसणे
किंवा खूप मोठा अभ्यास करून एखादा वक्ता होणे असं होण्यापेक्षा यश म्हणजे काय आहे. आता मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही इथे राहाल, भविष्यात कुठेही जाल. यश म्हणजे काय आहे, तुम्ही आत्ताचे मिळवलेलं काय आहे, ज्ञान. ज्ञान. पैसा आज आहे उद्या नाही, गाडी घोडा आज आहे उद्या माहिती नाही, कशाची गॅरंटी नाही आहे. म्हणून जैन धर्म हा आत्मकेंद्रित आहे, आत्म्यावरती फोकस करतो आणि तो काय म्हणतो, आत्मा काय आहे, ज्ञातादृष्ट आहे. आत्मा हा ज्ञान आणि दर्शनमन आहे. तुमचे शरीर एक वेळ इथे सुटेल, पण तुम्ही आत्म्यावरती केलेले संस्कार ते तुमच्यावरती पुढे चालत राहणार आहे असं मला वाटतंय. त्याच्यामुळं मला वाटतंय ह्या शिबिराचं जे काही फलित होईल ते तुम्ही भविष्यामध्ये कुठे जॉब करता किंवा कुठे बिझनेस करता, काही कितीही म्हणजे मला वाटते तुम्ही समाजामध्ये कुठेही फिरत असताना मोहाचे क्षण तुमच्या समोर भरपूर येतील. मग त्यावेळी तुम्ही संयम धारण करून इच्छांवरती नियंत्रण ठेवून तुम्ही कसं पुढे जायचं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही व्यक्तीला म्हणजे हे ज्यांचे अंकल असतील किंवा तुम्ही सगळे असाल की मला कुठं थांबायचंय, पुढे जाणारे तर तुम्हाला बरंच सांगतील तुम्ही असं करा तसं करा, तुम्ही पुढे जावा, पण तुम्हाला थांबणं कुठं आहे हे कळालं ना तर तुम्ही जिंकला असं मला वाटतंय. एकच शेवटचं सांगेन तुम्हाला आणि जर वेळ असेल तर तीन घ्या, अदरवाईज एक लेटर हा सर आहे. चला ठीक आहे. नजर से नजरिए का, नजर से नजरिए का, स्पर्श से नियत का, भाषा से भाव का, बहस से ज्ञान का और व्यवहार से संस्कार का पता चला. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद.